गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? अँड वेलकम बॅक टू आपला एनपीओ अकाउंटिंगचा लेक्चर नंबर प्रॉब्ली 6. चला मित्रांनो, 5-6 जे काय असेल आता मला एक्झॅक्ट रिकॉल नाही होते, बट येस आपण एनपीओ फायनल अकाउंटचे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. काल आपले 7 पर्यंत इलस्ट्रेशन झालं होतं आणि मित्रांनो आज आपण स्टार्ट करणार आहे फ्रॉम इलस्ट्रेशन 8. तर बघा काय दिलं इथे. डॉक्टर अभिनव भारत started practice of medical practitioner as on 1st April 2019. He gives you the receipt and payment account for the year ended 31st March 20 with the adjustments and the following adjustments. चला काय बनवायला लावलंय? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. ठीक आहे, बनवूयात. बघा त्याचं रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलंय. कॅश इंट्रोड्यूस म्हणजे एवढ्यानी त्यांनी बिझनेस स्टार्ट केलेला, म्हणजे ॲज गुड ॲज हे काय कॅपिटल फंड. काय आहे कॅपिटल फंड? विजिट फीज ओके, रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सरी, सन्ड्री रिसिट्स म्हणजे हे नॉर्मल त्याचं इन्कम आहे. आता हे डिस्पेन्सरी वगैरे हे डॉक्टरचे थोडे शब्द आहेत, बट असं समजा की त्याच्या इथं व्हिजिट करायला आलेल्या पेशंट्सनी दिलेले पैसे आहेत ते. पुढे फर्निचर विकत घेतलंय. मला सांगा हा काय? हे ऍसेट आहे, हे आपल्या इन्कम अँड एक्सपेंडिचरला जाणार नाही. इक्विपमेंट्स घेतलेत, हे पण त्याचे ऍसेट आहेत. ड्रग्स वगैरे हे औषधं वगैरे हे तर त्याचा नॉर्मल एक्सपेंडिचर आहे. सॅलरी, रेंट, कन्व्हेयन्स, स्टेशनरी, इलेक्ट्रिकल चार्जेस, जर्नल्स आणि काही ड्रॉइंग्स केलेत. ठीक आहे, आता खाली ऍडजस्टमेंट बघूयात एकदा क्विकली. याचे ऍडजस्टमेंट बघून घेऊयात. येस, बघा ऍडजस्टमेंट एकदा बघून घेऊयात आपण. काय दिलेत? रिसीट्स इन अरियर्स अँड आर विजिट फीस 2000 अँड डिस्पेन्सरी 500. ह्याचा अर्थ काय मित्रांनो? 2000 रुपये विजिट फीचे अजून यायचे बाकी आहेत. सर पैसे यायचे बाकी असले तरी इन्कम तर तो ह्या वर्षीचाच काउंट होणार. म्हणजे आपल्या ह्या दिलेल्या विजिट फीज मध्ये 2000 काय होणार? ऍड होणार. आणि डिस्पेन्सरीच्या याच्यात 500 रुपये काय होणार? ऍड होणार. का? कारण तो आपला इन्कम आहे पण यायचा बाकी आहे. इन्कम आहे आणि यायचा बाकी आहे. ऍट द सेम टाइम आपण याला बॅलन्स शीट मध्ये दाखवणार ऍज अ ऍसेट. का? पैसे येणं बाकी आहे. चला पुढे बघूयात. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किती आहेत रे? रेंट 500 आणि सॅलरी 1000. रेंट 500 आणि सॅलरी 1000. ह्याचा अर्थ काय बघा. आता रेंट आणि सॅलरी ऑलरेडी एवढी पे केली आहे, बट अजून काही पे करायची बाकी आहे, ज्याला आपण काय म्हणतो? आउटस्टँडिंग. म्हणजे तो खर्च तर आपला ह्या वर्षीचाच आहे. किती आहे रे? रेंट किती आउटस्टँडिंग आहे? रेंट किती आउटस्टँडिंग आहे? 500. तर रेंट मध्ये 500 ऍड करावं लागेल आणि ही एक आपली लायबिलिटी आहे. आणि सॅलरी किती आउटस्टँडिंग आहे? 1000. तर सॅलरी मध्ये पण आपल्याला ऍड करावं लागणार आणि ही पण एक आपली काय होऊन जाणार? लायबिलिटी. पुढे काय म्हणतायत? स्टॉक ऑफ ड्रग्स वॉज 1000. म्हणजे बघा आपण टोटल 7,000चे ड्रग्स घेतले. ड्रग्स म्हणजे आपल्या मेडिकलच्या टर्म्स मध्ये औषधं असतात. ड्रग्स म्हणजे तसलेवाले ड्रग्स नाही. हे औषध आहेत, गोळ्या औषध, त्याला काय म्हणतात? ड्रग्स. तर मित्रांनो 7,000चे आपण टोटल पेमेंट केलंय, म्हणजे 7,000चे औषधं घेतलेत. पण मला सांगा त्यातल्या 1000 रुपयाच्या औषधांचा स्टॉक तर अजून बाकी आहे. म्हणजे ह्या वर्षी किती यूज झाले? सर 6,000. मग या वर्षाचा खर्च किती आला पाहिजे? 6,000. आणि हे 1000 रुपये, जे 1000 रुपयाचे जे औषधं बाकी आहेत, हा झाला आपला क्लोजिंग स्टॉक. ह्याला आपण दाखवणार ऍज अ ऍसेट. परफेक्ट. depreciate furniture and equipment, okay, and 40% conveyance fees are for domestic purpose. बघा सगळ्यात पहिले कन्व्हेयन्स म्हणजे काय रे? ट्रॅव्हलिंग. कन्व्हेयन्स म्हणजे काय? ट्रॅव्हलिंग. तर आता त्यांनी टोटल वर्षभरात 4,000 मे बी पेट्रोलचा खर्च असेल, ट्रॅव्हलिंगचा 4,000 रुपये पेमेंट. पण काय म्हणतायत? ह्यातलं 40% फॉर डोमेस्टिक पर्पज. डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल असलं डोमेस्टिक नाही. इथे डोमेस्टिकचा अर्थ असतो पर्सनल यूज. कळलं? म्हणजे बघा आता 4,000 पैकी काय म्हणतायत? 40% खर्च असा आहे जो त्यांनी त्याच्या पर्सनल यूज साठी केलाय, म्हणजे त्याचा बिझनेसशी काही लेणं देणं नाही. चला मग त्याला आपण काय करणार? ऍज अ ड्रॉइंग्स दाखवणार आणि त्याला बिझनेसचा एक्सपेन्स मानणार नाही. चला आपण आता काय करूयात? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवून घेऊयात. चला डेबिट अँड क्रेडिट. सगळ्यात पहिले तर रिसीट साइड जे आहे त्या क्रेडिट साइडला जातात इन्कम, आणि पेमेंट साइड जे आहे ते एक्सपेन्स साइडला जातात डेबिट साइडला. चला सगळ्यात पहिले कॅश इंट्रोड्यूस. सर हे तर बॅलन्स शीट बाई. विजिट फीज बघा, 10,000 रुपये आपल्याला विजिटिंगचे फीज मिळालेत, प्लस 2,000 रुपये यायचे बाकी आहेत. म्हणजे आपला विजिट फीज मधनं इन्कम किती झाला? 12,000. पुढे रिसिट्स फ्रॉम डिस्पेन्सरी 30,000 रुपये मिळालेत, 500 रुपये अजून मिळायचे बाकी आहेत. म्हणजे आपला टोटल इथून इन्कम किती झाला? 30,500.
पुढे सन्ड्री रिसीट्स 5,000, सन्ड्री रिसीट्स 5,000. ओके, सन्ड्री म्हणजे किरकोळ. इकडे या, फर्निचरचा खर्च सर इथं नाही येणार, त्याच्यावरचं डेप्रिसिएशन इथे येणार. इक्विपमेंटचा खर्च इथं नाही येणार, इक्विपमेंटवरचं डेप्रिसिएशन इथं येणार, ते आपण घेऊ ऍडजस्टमेंट करताना. ड्रग्स बघा, आता बघा लक्षात घ्या, आपण 7,000ची औषधं आणली होती. कितीची औषधं आणलेली? 7,000. आता पूर्ण जर ह्या वर्षात यूज झाली असती ना, तर पूर्ण 7,000 आपला एक्सपेन्स आहे. पण पूर्ण 7,000 ह्या वर्षी यूज झालेत का? नाही सर. सर ह्यातनं 1,000 रुपयाचे औषधं अजून पण बाकी आहेत. म्हणजे ऍक्च्युअली आज यूज किती झाले, ह्या वर्षात यूज किती झाले? 6,000. म्हणजे आपला ह्या वर्षाचा खर्च असणार आहे मित्रांनो 6,000. आणि 1,000 जे हे औषधं उरलेत ते दाखवणार आपण ऍज आर ऍसेट. ओके, सॅलरी बघा, 12,000 पे केली आहे आणि 1,000 रुपये पे करायची बाकी आहे. 12,000 प्लस आउटस्टँडिंग 1,000 म्हणजे ऍक्च्युअल सॅलरीचा खर्च किती आहे? 13,000. पुढे रेंट 6,000 पे केलंय, 500 पे करायचं बाकी आहे. 6,000 पे केलंय, 500 पे करायचं बाकी आहे. म्हणजे ऍक्च्युअल आपला रेंटचा खर्च किती आहे? 6,500. कन्व्हेयन्स 4,000. आठवतंय का? ह्यातलं 40% डोमेस्टिक म्हणजे पर्सनल यूज साठी आहे. तर बघा 4,000 इंटू 40% म्हणजे किती? 40 डिवायडेड बाय 100, 000 गॉन. 400 इंटू 4 किती येतं? 1,600. म्हणजे सर यातले 1,600 रुपये असे आहेत जे आपण पर्सनल यूज साठी यूज केलेत. मग त्याला आपण बिझनेसचा एक्सपेन्स म्हणणार का? नाही. म्हणजे ऍक्च्युअल ह्या डॉक्टरचा बिझनेस साठी झालेला खर्च किती? 2,400. स्टेशनरीवर गेले 500. ठीक आहे, त्याच्यात काही ऍडजस्टमेंट नाहीये. स्टेशनरीवर गेले 500. त्यानंतर इलेक्ट्रिकल चार्जेस 5,000, जर्नल 500. इलेक्ट्रिकल चार्जेस 5,000, जर्नल म्हणजे काय रे? अरे जर्नल्स म्हणजे आपले ते काय रजिस्टर आणि डायरी वगैरे असतात ना, ते घेतलं असेल आता हॉस्पिटलमध्ये लागतं ना ते सगळं. ड्रॉइंग्स इथे येतात का? नाही. ओके, आता सर इथे जेवढं दिलेलं ते तर आपलं करून झालं. एकदा ऍडजस्टमेंट थ्रू बघूयात. सगळ्या पहिले हे 2,000 आणि 500ची ऍडजस्टमेंट झाली का? येस सर. हे 500 रेंट आणि सॅलरीची झाली का? येस सर. स्टॉक ऑफ ड्रग्सची झाली का? येस सर. बघा मी इथे काय करतो, इकडे मार्क करतो म्हणजे तुम्हाला पण क्लॅरिटी राहील. बघा आपण विजिट फीज आणि ह्याची ऍडजस्टमेंट केली, आउटस्टँडिंग एक्सपेन्सची केली, स्टॉक ऑफ ड्रग्सची केली, आणि म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या दृष्टीने. बघा माझा फॉर्मॅट सिंपल आहे, तुम्ही कसं करता ते मला माहिती नाही, बट मी कुठली गोष्ट मिस होऊ नये म्हणून मी एक स्टेटमेंट करताना त्याच स्टेटमेंटवर फोकस करतो. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर ना, तर मी बॅलन्स शीट बनवतच नाही. मुलं काय करतात, दोन्ही साइड बाय साइड करायला, मग कन्फ्युजन वाढतं. एक एक करून करायचं. आता मी काय बघतोय की मी इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या दृष्टीने ऍडजस्टमेंट केली का? हो केली. डेप्रिशिएट नाही केलं सर. फर्निचरला 8% करायचंय आणि इक्विपमेंटला 500 रुपयांनी. चला, फर्निचर कितीचं होतं आपल्याकडं? फर्निचर होतं 8,000चं. चला, फर्निचर 8,000चं, त्याच्यावर 8% म्हणजे किती आलं? 80 इंटू 8, 8 8 जा 64. किती आलं? 640. किती आलं? 640. चला, म्हणजे 640 डेप्रिसिएशन कशावर? फर्निचरवर. आणि 500 रुपये कशावर होतं रे? काय इक्विपमेंट्स का काय त्याच्यावर होतं, बरोबर? म्हणजे हे किती झाले टोटल? 1140. 1140. चला, डेप्रिसिएशनची पण झाली का? येस सर. आणि 40% कन्व्हेन्स फीची पण झाली. सर माझं इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या दृष्टीने सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्यात. आता आपण एकदा टोटल घेऊयात. चला, पहिले इन्कम साइडची टोटल घेऊयात. 30,500 प्लस 12,000, 42,500, 47,500. ह्या साइडची टोटल किती आली? 47,500. इकडची या बरं एकदा घेऊ. 6 प्लस 13, 19, 19 प्लस 6, 25,500, 25,500 प्लस 8, 26,000, 26,000, 28,000, 33,000, 34,000, 34,400, 34,900 and 34,900, 35,040. बघा आता मी मॅथमॅटिकली केलंय 35,040. कदाचित चुकलेला असू शकतो कारण मी कॅल्क्युलेटर वगैरे आणि मी एकदम वर्डनी केलंय. तो बघूयात एकदा, म्हणजे तोंडी केलंय एकदम मी कॅल्क्युलेशन. 7 मधनं 5 गेले 2 आणि 4 मधनं 3. 12,460 माझ्या हिशोबाने आपला आला पाहिजे सरप्लस. एकदा बघूयात मॅच करून. 12,460. येस, चला 12,460 आलाय आपला सरप्लस. परफेक्ट. चला, तोंडी करून आलाय करणं तुमच्यापेक्षा लवकर काढले.
काहीतरी लाजा वाटू द्या. 12,460 हा आला माझा सरप्लस. मित्रांनो, हे ऍडजस्टमेंट क्लिअर आहेत का? फार सिंपल होतं. काय होतं रे याच्यात बघा, एकदा क्विक सांगतो. सगळ्यात पहिले 7,000ची औषधं घेतलेली, पण 1,000 रुपयाचा आपल्याकडे औषधं उरलेत, तर तो ह्या वर्षाचा खर्च कसा, तो उद्याचा खर्च, मग त्याला आपण काय केलं, मायनस. त्यानंतर 1,000 सॅलरी द्यायची बाकी आहे, 500 रुपये काय इलेक्ट्रिसिटी वगैरे का रेंट द्यायचं बाकी आहे. ते आपल्या खर्च तर आहे, पे नाही केलं पण खर्च तर आहे, आउटस्टँडिंग. त्यानंतर 1,600 रुपये पर्सनल यूज साठी ती गाडी वगैरे यूज केली असेल, त्यामुळे ते आपण मायनस केले. आणि डेप्रिसिएशन तर आय होप इझी आहे. इकडे 2,000 आणि 500 रुपये यायचे बाकी आहेत, बट तो इन्कम आहे, त्यामुळे काय केलं, ऍड केलं. तर फार सिंपल आपलं एक हे काय होतं, रिसीट अँड पेमेंट अकाउंटला बघून आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बघितलं. चला, 12,460 लक्षात ठेवा, मी इथे लिहून ठेवतो, कारण आपल्याला बनवायची आहे आता बॅलन्स शीट. कम ऑन, लेट्स मेक बॅलन्स शीट. मनसुद्धा तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भिकुनाची, मनसुद्धा तुझं गोष्ट आहे. चला मित्रांनो, बॅलन्स शीट बनवूयात. एक एक करून चालू करू. कॅश इंट्रोड्यूस. बघा, एवढ्याने आपण बिझनेस चालू केलेला, म्हणजे हे आपलं ओपनिंग कॅपिटल आहे. या इकडे लिहा, ओपनिंग कॅपिटल किती आहे रे, 25,000. चला, त्याच्या पुढे एक एक करून बघा, 2,000 आणि 500 रुपये यायचे बाकी आहेत. 2,000 आणि 500 रुपये यायचे बाकी आहेत. हा आपल्यासाठी काय ऍसेट आहे सर. 2,000 आपल्याला यायचे बाकी आहेत, व्हिजिट फीज, आणि 500 रुपये डिस्पेन्सरीचे चार्जेस यायचे बाकी आहेत. त्यानंतर फर्निचर किती आहे, 8,000, पण त्याच्यावर सर 640 आपण घेतलंय डेप्रिसिएशन. तो किती उरले रे, 7,360. चला पुढे, इक्विपमेंट्स 10,000चे होते, पण त्याच्यावर 500 रुपयाचं काय डेप्रिसिएशन आहे, तर किती आले, 9,500. त्यानंतर पुढे ड्रग्स 1,000 रुपयाचा स्टॉक उरलेला, आठवतंय का? त्यानंतर सॅलरी 1,000 रुपये पे करायची बाकी आहे, लायबिलिटी, आणि 500 रुपये काहीतरी रेंट का काय पे करायचं बाकी आहे, लायबिलिटी. कन्व्हेयन्स, आता इथे लक्षात द्या बघा, 4,000 पैकी 1,600 रुपये 40% असे होते जे त्यांनी पर्सनल डोमेस्टिक यूज म्हणजे पर्सनल यूज साठी होते, पण त्यांनी बिझनेसच्या अकाउंट मधनं यूज केले. त्याला आपण काय म्हणणार, ड्रॉइंग. तर त्याच्या कॅपिटल मधनं काय करा, मायनस करा. किती, 1,600. ओके. स्टेशनरीचं काय नव्हतं, इलेक्ट्रिकल काय नाही, जर्नल काय नाही. ड्रॉइंग अजून 15,000 पण केलेत, म्हणजे ह्या व्यतिरिक्त अजून 15,000 पण ड्रॉइंग केलेत. ओके. आणि सरप्लस किती होता रे, 12,460. तो करा ऍड, 12,460 करा ऍड. चला, ह्या व्यतिरिक्त अजून काय बाकी आहे का एकदा बघूयात आपण. व्हिजिट फी आउटस्टँडिंग दाखवली, ऍसेट रेंट आणि सॅलरी आउटस्टँडिंग, लायबिलिटी दाखवली, स्टॉक ऑफ ड्रग्स ऍसेट दाखवला, डेप्रिसिएशन पण दाखवलं, आणि 40% कन्व्हेन्स फीज वर दाखवली. चला, आता बॅलन्स शीट आपली टॅली झाली पाहिजे जर आपण सगळं बरोबर केलंय. या इकडे एकदा पहिले हे कॅल्क्युलेशन करून घेऊ. किती येते रे हे, 63,588,888 आणि 513. 8 plus 9 17 18 20 20,360 20,360. आता इकडचं बघूयात एकदा. 25,000 मधनं 15,000 गेले, उरले 10. 10,000 मधनं 1,600 गेले, किती उरले, 8,400. आणि 12,460 मध्ये 8,400 ऍड केले तर किती येतात रे, इकडचं कॅल्क्युलेशन केलं का रे नीट? अरे हा, हे राहिलं ना 2,000 बॅलन्स, तरी म्हणलं काहीतरी मिसिंग आहे. अरे क्लोजिंग बॅलन्स बँकचा, तो आपला काय ऍसेट आहे ना. येस सर. चला मग इकडं आता किती आलती रे टोटल आपली, 20,360 आलती ना. हा, 20,360, तर ती होणार 22,360. का, कारण सर ते 2,000 टाकायचे राहिले होते, हे बाय बॅलन्स कॅरी डाऊन. मित्रांनो, हे खूप वेळा मुलं विसरून जातात, जसं माझ्याकडनं पण आता काय झालं, आपण सगळं जे दिलं होतं क्वेश्चन मध्ये ते केलं, आणि लास्टला हे बॅलन्स टाकायचं मुलांकडनं राहून जातो, मग बॅलन्स शीट टॅली होत नाही. बघा, 20,860 प्लस 1,500, 20,860 प्लस 1,500.
किती येतात रे 60 13 22,360. आपली बॅलन्स शीट मित्रांनो झाली आहे टॅली 22,360. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? इज इट क्लिअर टू एव्हरीवन? ह्याचं जे काय आन्सर येतं ते इथं लिहून टाका. आताच लिहिलं होतं मी 20,860 काहीतरी येत होतं 20,860. चला बघूयात त्यांची पण बॅलन्स शीट आपल्यासोबत मॅच होते का. 22,360 या इकडे 22,360 ला येस सर 22,360 ला मॅच झाली. त्यानंतर बघा इथे 20,860 क्लिअर आहे का. येस सर. चला आता पुढे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन वर. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 लक्ष द्या सगळे. चला क्वेश्चन नंबर 9 वर लक्ष द्या. फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ पार्निल स्पोर्ट्स क्लब पुणे अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन गिवन बिलो. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. ठीक आहे बनवूयात, काय प्रॉब्लेम नाही. काय बनवायचंय? इन्कम अँड एक्सपेंडिचर अँड बॅलन्स शीट. ठीक आहे लेट स्टार्ट. सगळ्यात पहिले बघा काय दिलंय. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. हा ओपनिंग बॅलन्स आहे आपल्या रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा. ओके सबस्क्रिप्शन्स बघा. आता मला सांगा आपण कुठल्या वर्षात आहे रे. 19 एंडिंग म्हणजे 18-19 मध्ये. म्हणजे ह्या वर्षाचा जो खर्च आणि इन्कम तोच जाणार इन्कम अँड एक्सपेंडिचरला. बाकी सगळं आपण काढून टाकतो कचरा. आता बघा मला सांगा ह्या वर्षासाठी बघा 18-19 साठी किती मिळालेत 70,000. बाकी जे हे मिळालेत ना तो ह्या वर्षाचा इन्कम नाहीये. कळलं. चला त्याला कसं ऍडजस्टमेंट करायचं तुम्हाला दाखवेल. ठीक आहे डोनेशन मिळालंय, एंट्रन्स फीज मिळाल्या, लाईफ मेंबरशिप फीज मिळाली आहे पण लिहून दिलंय रेव्हेन्यू. जर काही लिहून नसतं दिलं तर लाईफ मेंबरशिप फीज ह्याला आपण इन्कम नाही मानत, ह्याला आपण लायबिलिटी समजतो. का? कारण हे आजसाठी नाही आलंय सर, हे लाईफ टर्म साठी आलंय. बरोबर. आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये काय दाखवतो ह्या वर्षाचा इन्कम. हे लाईफ मेंबरशिप फीज आहेत ना नॉर्मली जातात बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बट बिकॉज त्यांनी इथे रेव्हेन्यू लिहून दिलंय मग आपण ह्याला काय करणार, ह्याला आपण इन्कम म्हणूनच दाखवणार. टॉर्नामेंट रिसिट्स. ओके काही आपण स्पोर्ट्स क्लब आहे ना टॉर्नामेंट घेतले असेल त्यातनं पैसे आले असतील काही. बँक ओव्हरड्राफ्ट रिपे. ठीक आहे बँकेकडनं काही लोन विन घेतला म्हणजे ओव्हरड्राफ्ट घेतलेला त्याला रिपे केला. सॅलरी एवढी पे केली, इलेक्ट्रिकल चार्जेस एवढे, म्युन्सिपल टॅक्सेस एवढे, परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल. अच्छा बघा आता यांच्यासाठी स्पोर्ट मटेरियल म्हणजे त्यांचा स्टॉक आहे. जनरल एक्सपेन्स, बिलियर्ड एक्सपेन्स. बिलियर्ड काय असतं रे, ते असतं ना ते खेळतात बघा, ते आपलं पूल असतो, बॉल असतात काठीने मारे त्याला, त्याच्यातला तो थोडा फॅन्सी गेमला बिलियर्ड म्हणतात. तर त्याचा काय खर्च झाला असेल 3,000. ग्राउंड रिपेअर केलंय. टॉर्नामेंटचा खर्च, ही जी टॉर्नामेंट घेतलेली ना ज्यातनं 60,000 रुपये मिळाले त्याचा खर्च किती झालाय 50,000. चला पुढे. आणि बॅलन्स उरलाय कॅश इन अँड कॅश ॲट बँक. चला ऍडजस्टमेंट बघून घेऊयात एकदा मित्रांनो. या इकडे काय काय ऍडजस्टमेंट दिली आहे. 50% ऑफ डोनेशन्स आर फॉर बिल्डिंग फंड. मित्रांनो याचा अर्थ काय, म्हणजे जे टोटल आपल्याला डोनेशन मिळालेत, किती डोनेशन मिळाले रे आपल्याला, डोनेशन मिळालेत सर 15,000. त्यातले 50% म्हणजे 7,500 हे बिल्डिंग साठी दिलेले आहेत. मला सांगा बिल्डिंग साठी दिलेलं डोनेशन ह्याला आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये दाखवणार का बॅलन्स शीट मध्ये? सर बॅलन्स शीट मध्ये, कारण तो आपला ह्या वर्षाचा इन्कम नाहीये. त्याला आपण कुठल्या वर्षाचा इन्कम मानणार, कधी ते पैसे वापरणार ज्यावेळेस आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करू, ज्यावेळेस आपण काय करू बिल्डिंग, तोपर्यंत ही आपली राहणार लायबिलिटी. ठीक आहे इथे मी स्टार मार्क करून ठेवतो. 70% ऑफ एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. आता हे ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलंय कॅपिटलाइजचा अर्थ काय. 1,700 रुपये आलेत त्यातले 70% म्हणतात कॅपिटल मध्ये टाका, त्याला या वर्षाचा इन्कम नका समजू. ओके. सबस्क्रिप्शन 500 फॉर द इयर 16-17 and 1,000 फॉर द इयर 17-18 आर स्टील इन अरियर्स. बघा आपण 18-19 मध्ये आहे, आपण 18-19 मध्ये आहे. मागच्या काही वर्षाचे पैसे अजून पण यायचे बाकी आहेत. ठीक आहे ना, येतील तेव्हा येतील. हा आपला काय आहे ऍसेट आहे, कारण पैसे यायचे बाकी आहेत. किती 500 आणि 1000. ठीक आहे. फॉलोइंग आर द बॅलन्सेस अपियर्ड इन द बुक्स ॲज ऑन 1 एप्रिल 2018. मित्रांनो एवढा भारी क्वेश्चन आहे ना. हे अशा टाइपचे क्वेश्चन जर एक्झाम मध्ये आले तर 90% मुलं तिथं अडकतात किंवा फेल होतात. एकदम केअरफुली लक्ष द्या. अशी ऍडजस्टमेंट आतापर्यंत कुठंच नव्हती आली. ठीक आहे. का दिली आहे ही ऍडजस्टमेंट मी समजवतो. आता त्याच्या खालचं पहिले बघून घ्या. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. मला सांगा करंट इयरचे सबस्क्रिप्शनचे पैसे यायचे बाकी आहेत, तो आपला कुठल्या वर्षाचा इन्कम आहे सर करंट इयरचा. तर ह्याला आपण सबस्क्रिप्शन, करंट इयरचं सबस्क्रिप्शन कुठलं होतं 18-19,
ह्याच्यात आपण काय करणार, ऍड करणार. ओके, पुढे जाऊयात. चला, काय क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल वॉज 8,000 ऑन विच डेप्रिसिएशन इज टू बी प्रोव्हाइडेड ऍट 12.5% पर एनम. बघ, ठीक आहे. चला बघ, काय म्हणतायत, क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल 8,000 आहे. मला सांगा, सेम ऍडजस्टमेंट आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितली ड्रग्सची. बघा, टोटल आपण स्पोर्ट्स मटेरियल 50,000चं घेतलं. कितीचं घेतलं, 50,000. त्यातलं अजून पण म्हणतात 8,000चं स्पोर्ट मटेरियल बाकी आहे. म्हणजे बाकीचं काय नाही, 50 पैकी 8,000चं बाकी आहे, म्हणजे 42,000चं वर्षभरात यूज झालं. मग तो कुठला खर्च आहे सर, वर्षभराचा खर्च आहे. म्हणजे 50,000 ह्या वर्षाचा खर्च नाहीये, ह्या वर्षाचा खर्च आहे 42,000. उरलेला 8,000 जो स्टॉक उरलाय तो ज्या वर्षी यूज होईल त्या वर्षाचा खर्च. ओके, आणि त्याच्यावर आपल्याला द्यायचंय डेप्रिसिएशन. मित्रांनो, खूप छान क्वेश्चन आहे. आता पहिले हे ओपनिंग बॅलन्स शीट समजून घ्या. बघा, आपलं वर्ष आहे 18-19चं, म्हणजे 1/4/18 म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा दिवस, म्हणजे प्रिव्हियस इयरचा लास्ट डे. प्रिव्हियस इयरचा लास्ट डे 31 मार्च 18. बघा, आता सगळे लक्ष द्या. सर, हे आपल्याला का दिलं असावं बरं, का दिलंय आपल्याला, तर लक्षात घ्या. क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघसाल तर हा 5,000, बघा इथून मागे जे क्वेश्चन्स होते ना, इकडे या बघा, याच्या मागचा क्वेश्चन आपण बघू. इथे कॅश इंट्रोड्युस्ड होतं. काय होतं, कॅश इंट्रोड्यूस. आता कॅश इंट्रोड्यूस जर असेल ना मित्रांनो, तर त्याला तर आपण ओपनिंग कॅपिटल समजतो. बट मला सांगा, आता हा जो बॅलन्स आहे हा 5,000, हा ओपनिंग कॅपिटल मानू शकतो का, नाही मानू शकत. त्याच्या मागचं कारण काय, सर हा रिसिट अँड पेमेंटचा बॅलन्स आहे. हा कशाचा बॅलन्स आहे, रिसिट अँड पेमेंट. हे तर सर कॅश अँड बँक मध्ये आपल्याकडे 5,000 रुपये उरले ते सांगतायत. आपलं कॅपिटल 5,000 होतं हे थोडी कळणार आहे. त्या क्वेश्चन मध्ये कसं, त्यांनी दवाखाना चालू केलेला, त्यामुळे पहिलीच एंट्री बॅलन्सची नव्हती. पहिली एंट्री होती किती पैसे त्यांनी आणले, त्याला आपण म्हणतो कॅपिटल. इथे दिलंय का किती पैसे यांनी आणलेले स्पोर्ट्स क्लब वाल्यांनी, नाही. मग त्यासाठी त्यांनी आपल्याला दिलाय हिडन डेटा. आता हिडन डेटा काय, त्यांनी आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट दिली आहे. तर ठीक आहे, आपण त्या डेटाला यूज करून ओपनिंग बॅलन्स शीट बनवूयात. या इकडे बिल्डिंग फंड. बघा, परत लक्षात घ्या, बिल्डिंग फंडचा अर्थ काय, की एखाद्याने तुम्हाला डोनेशन दिलंय कशासाठी, बिल्डिंग बांधण्यासाठी. हे तुमचं ऍसेट आहे का लायबिलिटी, लायबिलिटी आहे. मित्रांनो, परत तुम्हाला सांगतो, खूप मुलांना इथे कन्फ्युजन होतं. त्यांना असं वाटतं सर आपल्याला पैसे दिलेत ना, मग हे आपला ऍसेट आहे ना. अरे बाबा नाही, जोपर्यंत तू ती बिल्डिंग बांधत नाही तोपर्यंत हे मिळालेले पैसे तुझी लायबिलिटी आहे. का, तू पहिली गोष्ट हे दुसरीकडे कुठे वापरू शकत नाही. दुसरी गोष्ट, जर तू बिल्डिंग नाही बांधली तर हे पैसे तुला त्यांना माघारी करावे लागतील. सो त्यामुळे बिल्डिंग फंड, हे फंड, ते फंड, हे सगळ्या तुमच्या लायबिलिटीज आहेत. कुणी तुम्हाला पैसे दिले म्हणून तुमचा इन्कम झाला असेल त्याचा अर्थ हा नाहीये की तो तुमचा ऍसेट आहे. हा ठीक आहे, डोनेशन मिळालं, तुमचा इन्कम झाला, त्याच्यावर कुणी म्हणतंय का नाही नाही ह्याला इन्कम नाही, ह्याला एक्सपेन्स. एक्सपेन्स नाही, हा तुमचा इन्कमच आहे. बट हा असा इन्कम आहे जो तुम्हाला जर तुम्ही नीट नाही वापरला तर परत करावा लागू शकतो. जसं मला सांगा, बँकेकडनं लोन घेतलं, इथनं तुम्हाला कळेल. बघा, डोनेशनच्या ऐवजी समजा, बघा डोनेशन मध्ये पैसे येतात, बँकेकडनं लोन घेतलं, पैसे आले. मग बँकेकडनं लोन घेतलं, कुणी म्हणतं का बाबा आज मला आहे ना 1 करोडचा बाबा प्रॉफिटच झाला. कस काय, अरे ते बँकेने लोन दिलं म्हणजे येडे करे. बँकेकडनं लोन घेतलंय त्याला इन्कम, त्याला प्रॉफिट कुठून समजतो तू. बरं, दुसरी गोष्ट मला सांगा, आता बँकेकडनं घेतलेले लोन 1 करोड ज्या कारणासाठी घेतले त्या कारणासाठी नाही वापरले तर बँकेला मग झालं ना, कळलं ना, द्यायला लागतील ना माघारी. आर यू गेटिंग इट. मग ती आपला ऍसेट आहे का लायबिलिटी आहे, भले आपल्या बँकेत ते पैसे असतील, ती आपली एक लायबिलिटी आहे. काय आहे, लायबिलिटी. चला, तर बिल्डिंग फंड किती आहे, 47,000, लायबिलिटी साइडला लिहा. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे. लँड 1.5 लाख ऍसेट आहे. त्यानंतर स्पोर्ट्स मटेरियल 30,000 ऍसेट आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे पैसे यायचे बाकी आहेत, किती, 2,500 ऍसेट आहे. आणि किती, 4,000 हे पण यायचे बाकी आहेत, आपले ऍसेट आहेत. चला मित्रांनो, पुढे एवढाच डेटा आपल्याला दिलाय ह्या ऍडजस्टमेंट. ओपनिंग बॅलन्सेसचा डेटा एवढाच आहे. आता बघा, लॉजिकली ओपनिंग बॅलन्स शीट दिली आहे म्हणजे ती काय झाली पाहिजे, टॅली झाली पाहिजे. बघूया टॅली होतीये का. 1.5 + 30 किती झाले रे, 1,80,000, 1,84,000, 1,86,500. ह्या साईडची टोटल येते 1,86,500. ह्या साईडची पण तेवढीच आली पाहिजे, कारण ओपनिंग बॅलन्स शीट आहे म्हणजे नॉर्मली टॅली झाली पाहिजे. पण आता टोटल किती येते, 47 + 32
49 59 69 79 सर 79,000 येते सर आली पाहिजे 186,500 येते किती आहे 79,000 म्हणजे कॅन आय से एक मिसिंग फिगर आहे तो कुठला आहे तो आपण काढूया 1,07,500 कमी पडतायत तर ते आपण इथे लिहून देऊ आणि मला सांगा इथे आपल्याला लायबिलिटीज दिल्या होत्या बट कुठला बिझनेस असा असेल ज्याच्यात सगळे ऍसेट्स आणि लायबिलिटीज आहेत आणि कॅपिटलच नाहीये तर ओपनिंग फिगर जो मिसिंग होता तो होता तुमचा ओपनिंग कॅपिटल आणि ते किती आलं 1,07,500 किती आलं 1,07,500 काय केलं आपण सिंपल ह्या डेटाला यूज करून ओपनिंग बॅलन्स शीट बनवली त्यातनं बॅलन्सिंग फिगर काढला तो आला आपला तो काय आला आपला ओपनिंग कॅपिटल चला चला मित्रांनो पुढे जाऊयात आता ओपनिंग कॅपिटल आहे होप कळायला असेल आता आपण एक एक करून अकाउंट बनवायला घेऊयात सगळ्यात पहिले बनवूयात इन्कम अँड एक्सपेंडिचर या इकडे चला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं का या परत इन्कमची बाजू घेऊ सगळ्यात पहिले रिसिट्सची बाजू हा ओपनिंग बॅलन्स आहे याला ओ वेट 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 रुको 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 ये तो है मजेदार चीज सगळं दिलंय बट इथे इथे आपल्याला बँकेचा ओपनिंग बॅलन्स जो इथे होता तो इथे मुद्दामून दिला नाही तर मला सांगा मित्रांनो इथे 5,000 ऍसेट मध्ये बँकचा पण बॅलन्स ऍड होणार ना ह्या वर्षाचं ओपनिंग म्हणजे मागच्या वर्षाचं काय असणार क्लोजिंग म्हणजे इथं 186,500 नाही पाहिजे इथे पाहिजे 191,500 किती पाहिजे 191,500 तसंच मित्रांनो इकडे पण किती होणार मग 191,500 आता बघा म्हणजे आपल्याला थोडक्यात काय करायचंय 5,000 ते वाढवायचं म्हणजे इथे 191,500 मधनं मायनस करू वन 500 2 112,500 बघा हा ऍक्च्युअली बॅलन्स किती पाहिजे 112,500 मित्रांनो 112,500 कळालं का कसं आलं बघा आपण इथली दिलेली इन्फॉर्मेशन सगळी घेतली पण त्यांनी काय केलेलं लॉजिकली जर त्यांना क्वेश्चन कमी डिफिकल्ट बनवायचा असता ना हे 5,000 तिथे पण दिले असते म्हणजे तुम्हाला काय डोकं लावायची गरज नसती पडली पण त्यांनी बघा कसलं डोकं लावलंय त्यांनी मुद्दामून इथला इन्फॉर्मेशन तिथं नाही दिली आहे बट बघा तुम्ही जेव्हा परत रिसिट अँड पेमेंटला असाल त्यावेळेस तुम्हाला क्लिक झालं पाहिजे अरे यार इथलं ओपनिंग कॅश बॅलन्स म्हणजे मागच्या वर्षाचा क्लोजिंग तो पण तर तिथे टाकायला पाहिजे ना तो पण तर आपला ऍसेट असतो चला म्हणजे आता आपलं ओपनिंग कॅपिटल किती आहे 1,12,500 चला सबस्क्रिप्शन पासून चालू करूयात बघा प्रेझेंटेशन कसं करायचंय सगळ्यात पहिले 75,000 टोटल मिळालेत त्यातनं मित्रांनो 2,000 आणि 3,000 हे मागच्या वर्षांचे आहेत त्याला आपण ह्या वर्षाचा इन्कम समजत नाही म्हणजे ह्या वर्षाचा इन्कम किती आहे थोडक्यात 70,000 आता त्यात बघा आपल्याला इकडे काय दिलंय सबस्क्रिप्शन ऑफ 500 and 1,000 आर स्टील अरियर्स म्हणजे ते यायचे बाकी आहेत पण ते पण कुठल्या वर्षाचे 16, 17 आणि 17, 18 आपण अकाउंटिंग करतोय 18, 19 त्याच्या हा 5व्या पॉइंट मध्ये बघा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर इज 8,000 म्हणजे 70,000 आले पण ह्या वर्षाचे 8,000 यायचे बाकी आहेत म्हणजे ऍक्च्युअल इन्कम किती आहे 78 किती आहे 78 कळलं का मित्रांनो चला सबस्क्रिप्शनचं झालं डोनेशन 15,000 मिळालेत बट त्यातले आठवत आहे का 50% म्हणतायत बिल्डिंग फंड साठी वापरा म्हणजे 7,500 इन्कम नका समजू त्याला तुम्ही कशासाठी वापरायचंय बिल्डिंग साठी एंट्रन्स फी पण आठवत आहे का 1,700 रुपये आली आहे पण त्यातली काहीतरी कॅपिटलाइज करायची आहे किती कॅपिटलाइज करायची अरे 70% चला 1,700चं 70% 170 into 7 1190 बघा म्हणजे 1190 म्हणतायत त्याला कॅपिटलाइज करा म्हणजे त्याला कुठे टाका कॅपिटल फंड मध्ये टाका म्हणजे उरले किती रे
बघा 1190 म्हणजे 10 आणि हे 500, 510 उरले, हे तुमचं इन्कम. त्यानंतर लाईफ मेंबरशिप फी स्वतःच लिहून दिलंय, रेव्हेन्यू म्हणून मी इथे टाकतोय, लिहून नसतं दिलं तर मी त्याला लायबिलिटी दाखवलं असतं. टॉर्नामेंट रिसिट 60,000 रुपये आलेत. आता बघा मित्रांनो, तुमच्याकडे दोन चॉईस आहेत. टॉर्नामेंट रिसिट 60,000 इथे टाका आणि त्याचा जो खर्च आहे कुठे गेला टॉर्नामेंट एक्सपेन्स 50 तो डेबिटला टाका. किंवा एक चॉईस अशी पण आहे, 60,000 टॉर्नामेंट मधनं आले आणि 50,000 त्या टॉर्नामेंटचा खर्च, म्हणजे आपला ऍक्च्युअल टॉर्नामेंट मधनं इन्कम किती झाला 10,000. ऍक्च्युअल टॉर्नामेंट मधनं इन्कम किती झाला 10,000. हे पण करू शकता. किंवा इथे 60 लिहा आणि 50 इकडे टाका, प्रॉफिट सेमच येईल, जो काय सरप्लस येणार आहे तो सेमच येईल. प्रेझेंटेशन वाईज हे जास्त लॉजिकल आहे. पण ह्याच्यात काय होतं, मुलं कधी कधी आहे ना इथे 50 टाकतात आणि परत चुकून इकडे पण 50 टाकतात. ती चुकी करू नका. एकदा इथे आता मायनस केलं ना मग परत एक्सपेन्स इकडे टाकू नका. चला इकडे या. आता मला सांगा, ओव्हरड्राफ्ट रिपे केला, हा काय खर्च आहे का? तिथं लाईफ घेतले होते तेव्हा आगारी केले. सॅलरी 10,000, सॅलरी 10,000. त्यानंतर इलेक्ट्रिकल चार्जेस 4,000. त्यानंतर मित्रांनो म्युनिसिपल टॅक्सेस 2,700. त्यानंतर मित्रांनो बघा, आता स्पोर्ट्स मटेरियल 50,000चं घेतलंय आणि त्यातलं काय म्हणतायत स्पोर्ट्स मटेरियल 8,000चं क्लोजिंग स्टॉक आहे, म्हणजे उरलंय. म्हणजे सर ह्या वर्षात 8,000चं यूज नाही झालं, म्हणजे यूज कितीचं झालं 42,000. हा आपला खर्च आहे. कळलं? चला पुढे. जनरल एक्सपेन्सेस 500. त्यानंतर काय पुढे, बिलियार्ड एक्सपेन्सेस 3,000. त्यानंतर पुढे काय, रिपेअर्स टू ग्राउंड 500. त्यानंतर काय रे, टॉर्नामेंट एक्सपेन्सेस 50,000 टाकलेत. बघा आता परत टाकू नका. आणि हा बॅलन्स जो आहे हा बॅलन्स शीट मध्ये जाणार. हा आपला कॅश आणि बँकचा बॅलन्स आहे. चला एकदा ऍडजस्टमेंट थ्रू बघूयात काय काय राहिलंय का. 50%. आता थांबा मी इथे जरा फोडतो. येस, 50% डोनेशनची ऍडजस्टमेंट झाली, एंट्रन्स फीची झाली. सबस्क्रिप्शन हे तर बॅलन्स शीट वाली ऍडजस्टमेंट आहे. हे पण आपण करून घेतलं. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची झाली आणि ह्याच्यावर फक्त आता 8,000वर डेप्रिसिएशन काढायचंय. किती? 12.5%. या इकडे 8,000वर 12.5 अपॉन 100. 12.5 अपॉन 100. 0 0 0 0 गॉन. बघा 80 इंटू 12.5 ला मी असं पण लिहू शकतो, 8 इंटू 125. कसं? तो डेसिमल गेला इंटू 10 नी. चला 125 इंटू 8, 125 इंटू 2 येतं 250. 250 इंटू 4 म्हणजे हे झालं 1000. म्हणजे डेप्रिसिएशन किती आहे याच्यावर 1,000 रुपये. किती आहे 1,000 रुपये. या इकडे चला, तो आपला एक्सपेन्स आहे डेप्रिसिएशन 1,000. डेप्रिसिएशन. चला अजून काय उरलं का? नाही सर, सगळे ऍडजस्टमेंट झाले. चला आता बघूयात कुठल्या साईडचं काय गेन येतोय, लॉस येतोय काय, म्हणजे आपलं सरप्लस का डेफिसिट. 78,000 प्लस 7,500. चला पहिले मी माझं मेंटल कॅल्क्युलेशन करून घेतो. 10 प्लस 17 27 27 प्लस 8,000 35 प्लस 78 30 plus 70 1 lakh and 8 plus 5 1,13,010 रुपीज. इकडची टोटल येते 1,13,010. एकदा तुम्ही करून बघू शकता. ही टोटल आहे इकडची, मी इथं लिहितोय. आणि इकडची टोटल किती येते रे? 10 4 14 14 2 16 16 42 58 58 and 68 61 62 63 63,700. 113,010 63,700. 103. अच्छा नाही, सॉरी. अच्छा नाही लागणार ना. हा चला 12 मधनं 3 गेले, उरले 9 आणि इकडे उरलेले 10, तर 4. तर 49,310. एकदा बघूयात, मी एकदम ह्याच्यानी कॅल्क्युलेशन केलंय. तर एकदा फक्त मला बघूयात दोन्ही साईडचा खर्च बरोबर आलाय का.
एक एक करके फटाफट देखने दो, सगळे खर्च आपण टाकलेत का. टॉर्नामेंट एक्सपेन्स जर इकडे टाकले 50,000 तर हा येईल, पण इकडे 60,000 येईल. एकदा आपण बघूयात. एक 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 बघा, इथे हिडन इन्फॉर्मेशन जी होती ती इकडे. आपला जो स्टॉक होता कुठे, स्पोर्ट्स मटेरियलचा आपल्याकडे ओपनिंग स्टॉक पण होता 30,000चा. तर बघा ऍक्च्युली तर ह्या वर्षात किती कंझ्युम झालंय बघा, 30,000चा ओपनिंग स्टॉक होता. प्लस आपण ह्या वर्षात कितीचं घेतलेला रे, 50,000चा घेतला होता, अजून 50,000चा अजून घेतला होता. म्हणजे टोटल आपल्याकडे स्टॉक झालेला 80,000चा. आणि त्यातनं मित्रांनो आपण किती यूज केला रे, त्यातनं मित्रांनो आपला सॉरी किती उरलाय, 8,000 उरलाय. त्यातनं किती उरलाय, 8,000. म्हणजे मित्रांनो 80,000 पैकी 8,000 उरलाय, म्हणजे यूज किती केला, 72. बघा इकडे या, इथे या. इन्स्टेड ऑफ 42 ना आपल्याला इथे ओपनिंग स्टॉक पण ऍड करायचा राहिलेला. मागच्या क्वेश्चन मध्ये ड्रग्सचा ओपनिंग स्टॉक नव्हता, बट इथे स्पोर्ट्स मटेरियलचा ओपनिंग स्टॉक पण आपल्याकडे काही होता. तर बघा ह्याचा आन्सर इथे येणार 42 च्या ऐवजी 72. किती येणार, 72,000. म्हणजे बघा आपल्याला 49,310 मधनं 30,000 मायनस करा अजून खर्च, तर आता आले 10,310 आणि 49 मायनस 30 म्हणजे 19. तर 19,310 हा आपला सरप्लस येतोय का बघा. येस, 19,310 काय आला, सरप्लस. चला मित्रांनो, सो अशा क्वेश्चन्स मध्ये ना, अशा क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला खरंच खूप केअरफुल राहावं लागतं विथ रिगार्ड्स टू की जो ओपनिंगचा डेटा दिलाय त्यातनंही काही इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. ठीक आहे. तर बघा इथे हा जो होता एक पॉइंट जो आपल्याकडनं राहिला होता, त्याच्या मागचं लॉजिक काय, फार सिंपल आहे की आपल्याकडे काही स्पोर्ट्सचं मटेरियल ऑलरेडी होतं मागच्या वर्षाचा जो क्लोजिंग स्टॉक होता, आणि प्लस ह्या वर्षी अजून काही घेतलं, आणि ह्या वर्षाच्या एंडला जे उरले ते मायनस केलं, म्हणजे उरलेले पूर्ण 72 ह्या वर्षी काय झाले, कंझ्युम झाले. कळलं का मित्रांनो. चला आता बनवूयात बॅलन्स शीट. प्रॉफिट मी एकदा इथे लिहून ठेवतो, 19,310. चला आता बनवूयात बॅलन्स शीट. चलो मित्रांनो, लेट्स गो. बघा सगळ्यात पहिले आता बॅलन्स शीट. येस, लेट्स स्टार्ट. ओपनिंग बॅलन्स येणार नाही, सबस्क्रिप्शनचे जे मिळाले ते जाऊ द्या. बट आता पुढे जे इथे दिलंय, जे बॅलन्स शीटला येणार ते पहिले टाकून घेऊ. डोनेशन्स पैकी आठवतंय का, 15,000 पैकी 7,500 हे बिल्डिंग फंड मध्ये घ्यायचे होते. थांबा, आता बघा ऑलरेडी बिल्डिंग फंडचा आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स आहे. आपल्याकडे ऑलरेडी बिल्डिंग फंडचा 47,000 ओपनिंग बॅलन्स आहे. मित्रांनो पहिले आपण काय करू, ओपनिंग बॅलन्स शीट थ्रू प्लॉट करून घेऊ. बिल्डिंग फंड ऑलरेडी 47,000 आहे. बिल्डिंग फंड ऑलरेडी 47 आहे. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट 32,000 होता. बँक ओव्हरड्राफ्ट 32,000 होता, बट आपण 32,000 पे करून टाकला. कळलं का, 32,000 होता बट पे करून टाकला. तुमच्या अंडरस्टँडिंग इथे लिहितो, सॉरी बघा 32,000 आपली लायबिलिटी होती, बट आपण त्याला पे करून टाकली. त्यामुळे आता ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स झालाय 0. अजून बघा इकडे, लँड 1.5 लाखाची ऑलरेडी आहे आपल्याकडे. लँड 1.5 लाखाची ऑलरेडी आहे, लिहून टाका इथे लँड 1.5 लाख. ओके, पुढे या. त्यानंतर बघा ओपनिंग बॅलन्स शीट कुठे गेली. येस, स्पोर्ट्स मटेरियल 30,000चं होतं ऑलरेडी. या इकडे मी लिहितो बघा, आता इथे पण लिहायला लागेल. 30,000चं होतं, अजून 50,000चं घेतलं, आणि बघा आता इथे उलट प्रेझेंटेशन आहे का, कारण आपण काय बनवतोय, बॅलन्स शीट. आता इथे दाखवायचंय किती उरलंय. 30,000चं होतं, 50,000चं घेतलं, आणि 72,000चं यूज केलं. त्यामुळे आता बॅलन्स किती उरलाय, 8,000. किती उरलाय, 8,000. कळलं का मित्रांनो. चला, आणि त्याच्यावर पण डेप्रिसिएशन घ्यायचं आहे ऍक्च्युली, त्यामुळे आपण त्याला इथे लिहायला पाहिजे ना असं 8,000ला. सो बॅलन्स उरला 8,000, आणि त्याच्यावर आपल्याला 1,000 रुपयाचं डेप्रिसिएशन होतं 12.5%. आठवतंय, म्हणजे हे स्पोर्ट्स मटेरियलचा स्टॉकचा बॅलन्स आला 7,000. चला ओपनिंग बॅलन्स शीट थ्रूच या. स्पोर्ट्स मटेरियल 30,000. आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन बघा, लक्षात द्या. मागच्या 2 वर्षाचं आउटस्टँडिंग होतं 2,500 आणि 4,000. बघा
16, 17 आणि 17, 18 ह्या 2 वर्षांचं बघा. 16, 17चं 2,500 आउटस्टँडिंग होतं आणि 4,000चं आउटस्टँडिंग होतं. एवढे यायचे बाकी होते. पण बघा ह्या वर्षात काही आले पण ना. 16, 17चे आले 2,000 आणि 17, 18चे आले 3,000. 16, 17चे आले 2,000 आणि 17, 18चे आले 3,000. म्हणजे मित्रांनो ह्याचे अजून पण 500 यायचे बाकी आहेत आणि ह्याचे अजून पण 1,000 यायचे बाकी आहेत. अरे तेच तर इथं लिहिलंय, 500 आणि 1,000 अजून यायचे बाकी आहेत. तेच तर अजून लिहिलंय ना, 500 आणि 1,000 अजून यायचे बाकी आहेत. चला, म्हणजे 500 आणि 1,000 यायचे बाकी आहेत, तो तर आपला ऍसेट आहे ना. 500 आणि 1,000 जे यायचे बाकी आहेत, तो आपला काय आहे, ऍसेट आहे. ओके, आता ओपनिंग बॅलन्स शीटचं तर सगळं टाकून झालंय आणि आपण ओपनिंग कॅपिटल पण काढलेला, तो होता 1,12,500. तो पण इथे टाकून देऊ, 1,12,500 हे आपलं ओपनिंग कॅपिटल होतं. चला आता टाकूयात एक एक करून. आता सबस्क्रिप्शनचं ठीक आहे, डोनेशन. आता बघा डोनेशन पैकी काय म्हणलेले, डोनेशनचे 50% बिल्डिंग फंडला द्या. किती आहे डोनेशन, 15,000. त्याचे 50% म्हणजे किती, 7,500 हे बिल्डिंग फंड मध्ये ऍड करा. तर बिल्डिंग फंड आता किती झालं रे, 54,500. चला पुढे, एंट्रन्स फीचा 1,700 पैकी काय म्हणलेले, 70% शुड बी कॅपिटलाइज. ते किती आलेलं, 1190. 1190 कॅपिटलाइज म्हणजे काय, कॅपिटल मध्ये ऍड करा, कॅपिटल मध्ये ऍड करा. लाईफ मेंबरशिप फीचं काय नव्हतं, टोर्नामेंटचं काय नव्हतं, बँक ओव्हरड्राफ्ट पे करून टाकला. सॅलरीचं काय नाही, इलेक्ट्रिक इथं काय नव्हतं, परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल पण झालं, हे झालं हे झालं हे झालं. हा बॅलन्स लिहा, 7,000 आणि 14,000. कॅश आणि बँकचा बॅलन्स 7,000 आणि 14,000. या आता इकडे एकदा क्रॉस व्हेरीफाय करूया. बिल्डिंग फंडची ऍडजस्टमेंट झाली, येस. 70% इंटरेस्ट फी कॅपिटलाइज केली, येस. 500 आणि 1,000 यायचे बाकी आहेत, दाखवले, येस. ओपनिंग बॅलन्स शीटचा डेटा टाकला, येस. 8,000 रुपये ह्या वर्षाचे पण यायचे बाकी आहेत, ते पण तर आपला ऍसेट आहे ना, तो पण दाखवा. 8,000 ह्या पण वर्षाचे यायचे बाकी आहेत. चला सर, हे पण झालं आता. आणि क्लोजिंग स्टॉक 8,000चा आहे, ज्याच्यावर 12.5%, ते पण सर टाकून झालं. 8,000 त्याच्यावर 12.5% डेप्रिसिएशन. म्हणजे मित्रांनो आता फक्त आपल्याला जो ह्या वर्षाचा सरप्लस होता तो कॅपिटल मध्ये ऍड करायचा राहिला. तो किती आहे, 19,310. चला आता ह्याचं म्हणजे टोटल किती आलं रे बघा, 112,500, 1190 and 19,310. 19,310. 0, 10, 6, 7, 10, 3, 4, 13, 3, 1,33,000. ह्याची टोटल किती येते, 1,33,000. चला चला आता इकडची टोटल बघूयात किती आली रे, 1,33,000 प्लस 54,500. लायबिलिटी साइडची टोटल किती येते बघा, 187,500. इकडची टोटल किती येते, 187,500. आणि आता इकडची बघूयात, 1.5 लाख प्लस 7,000 प्लस बघा 7, 8, 8 प्लस 7, 15, 15 आणि 14, 29, 29 प्लस 8 किती आले रे, 37, 37,500, 37,500. आणि 1,50,000 प्लस 37,500 किती येतात, 187,500. बॅलन्स शीट इज टॅलीड. तर बघा मित्रांनो, आता आय नो गॅरंटेड तुम्हाला पण डेफिनेटली थोडे कन्फ्युजन्स आले असतील. कशामुळे, कारण ह्याच्यात ओपनिंग बॅलन्स शीट आल्यामुळे. पण मित्रांनो बघा, आज पहिलाच क्वेश्चन आपण असं केलं ज्यात ओपनिंग बॅलन्स शीट आली. अजून पुढे काही क्वेश्चन्स येतील, प्लस एक्स्ट्रा क्वेश्चन्सची आपण प्रॅक्टिस करू, त्यातनं तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल. बट मी ऑनेस्टली तुम्हाला सांगतो, सो सी देर आर 2 टाइप ऑफ टीचर्स. एक असतात जे घरनच पूर्ण प्रिपेअर करून ऑलरेडी जे क्वेश्चन शिकवायचे ते बघून वगैरे येतात. अँड देन देर आर सम टीचर्स लाईक मी, जो अजूनही मी स्वतःला आहे ना टीचर कमी स्टुडंट जास्त समजतो. मी असा असतो की यार चला बिंदास जाऊ, क्वेश्चन बघू. आपण जे मिस्टेक करतो त्या मिस्टेक्स होऊ दे, कारण त्याच एक्झॅक्ट मिस्टेक स्टुडंट्स म्हणून पण होतात. आणि बघा आता तुम्हाला खूप क्लिअरली, आपण जेव्हा एवढं सगळं डिस्कशन केलं, माझ्याकडनं पण एक गोष्ट टाकायची राहिली. आता तुम्हाला हे लक्षात राहील की येस सर, हे ओपनिंग बॅलन्स शीटचा क्वेश्चन आला ना की फार केअरफुली सगळे ओपनिंग बॅलन्सेस टाकावे लागतात. जर मी एकदम घरनं सगळं बघून आलो, सगळं आहे त्या स्ट्रक्चर मध्ये केलं, तर तुम्हाला वाटतं हा सोपं आहे, हे तर मला कळलं असतं, आणि एक्झाम मध्ये तिथेच जाऊन अडकता.
तर हा ऑनेस्टली आहे ना, फर्स्ट बॅच मध्ये मी हे ट्राय केलेलं माझ्या, की मी एकदम बिंदास येऊन करायचो. आणि ट्रस्ट मी, एवढे माझ्याकडनं बेसिक बेसिक गोष्टी व्हायच्या. कारण काय होतं बघा, एका फ्लो मध्ये जर मी माझं माझं बसून क्वेश्चन सोडवत असलो तर कधीच चुकणार नाही. बट जेव्हा मी एक्सप्लेन करतोय, जेव्हा मी तुम्हाला समजवतोय, प्लस मी सॉल्व्ह करतोय, एखादी गोष्ट काय होते, मिस आउट होते. मग ती राहिली की काय होतं, मग कुठेतरी आपलं आन्सर मॅच होत नाही. बट तुम्हाला लक्षात येत असेल की त्यानंतर ना आपलं जे हे डिस्कशन होतं हे होणं फार गरजेचं आहे. हे जर नाही झालं ना, सगळे क्वेश्चन असे प्लेन सिंपल फॉरवर्ड एकदम फॉर्मॅट मध्ये धनाधन सगळे मॅच होत आहेत, सॉल्व्ह होत आहेत. क्लासमध्ये तर सगळं होतं आणि मग एक्झाम मध्ये जाऊन बॅलन्स शीटच टॅली होत नाही. आणि त्याच्या मागचं कारणच आहे की क्लासमध्ये तुम्हाला सोडवताना अशा गोष्टींवर डिस्कशनच होत नाही. तिथे समजवताना सगळं वाटतं हा बरोबर, हे डेबिटला गेलं पाहिजे, हे क्रेडिटला बरोबर, ही ओपनिंग बॅलन्स शीट, हे क्लोजिंग. अरे पण जेव्हा जेव्हा टीचर मुलांसोबत असं असं इंटरॅक्ट करून जेव्हा करेल ना, की भाई जो होगा देखा जाएगा, चलो साथ में सॉल्व करते, तुम और मैं एक हूं, त्यावेळेस ऍक्च्युअली मजा येते. कळलं मित्रांनो? चला, आय होप हा क्वेश्चन तुम्हाला कळाला असेल. जर काही डाऊट असतील तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. बाकी उरलेले क्वेश्चन्स आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये करूयात. सो सी यू ऑल इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू एव्हरीवन.